रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ञ, वंध्यत्व तज्ञ, कोल्हापूर। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित पत्री सरकार 1942 चित्रपटाचे ट्रिझर प्रदर्शित। भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील एक धगधगतं पर्व रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज झालं आहे। पत्री सरकार 1942 या आगामी मराठी चित्रपटाचे टीजर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीदिनी सांगली जिल्ह्यातील विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आले आणि या टीझरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता चांगलीच वाढवली। क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा प्रांतात 1942 साली प्रति सरकार स्थापन करून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं। नाना पाटलांच्या प्रेरणेने क्रांती अग्रणी जी.डी. लाड, क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांच्यासारख्या हजारो देशभक्तांनी दरोडेखोरी, जुलमी, सावकारशाही, इंग्रज सत्ता यांच्याशी यशस्वी लढा देऊन पत्री सरकारची दहशत थेट लंडनच्या संसदेत पोहोचवली। प्रति सरकारच्या अशा अनेक अज्ञात क्रांतीवीरांची धगधगती शौर्यगाथा घेऊन पत्री सरकार 1942 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे। या कार्यक्रमास निर्माते विशाल गोविंद जाधव, दिग्दर्शक मनीष अणसुरकर, मुख्य कलाकार अनिल राबाडे कोल्हापूर, सिद्धार्थ बडी, शुभम गवई, अभिमन्यू पायल, बाबूराव पायल, प्राचार्य शिवाजीराव जाधव, विनायक जाधव सर, राहुल गोविंद जाधव, अक्षय जाधव, सूरज जाधव, शिवाजी तुकाराम निकम आदी मान्यवर उपस्थित होते। चित्रपटाच्या टीझरवरून हा सिनेमा केवळ मनोरंजन न करता इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पर्वाची आठवण करून देणारा ठरणार असल्याचं चित्र दिसून येत आहे। भागीरथी मोशन पिक्चरतर्फे पत्री सरकार 1942 हा चित्रपट असून विशाल गोविंदराव जाधव यांनी चित्रपटाची निर्मिती लीलया पार पाडली, तर चित्रपटाचे गीत, संगीत, लेखन, दिग्दर्शन याची धुरा मनीष अणसुरकर यांनी पेलली आहे। कर्तव्य मोकल यांनी संकलनाची बाजू सांभाळली आहे, तर संदीप वाटवे, सुमेध मराठे, परमहंस फाटक यांचे छायाचित्रण आहे। सौरभ लता शिवकुमार यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी उचलली असून विशाल जाधव, गोरख गुंजाळ, अनन्या नाईक, आनंद मेनन यांनी आपल्या दमदार आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध केली आहेत। चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष अणसुरकर म्हणाले, ब्रिटिशांच्या विरोधात पेटलेली क्रांती नेमकी कशी होती हे दाखवण्याचा प्रयत्न पत्री सरकार 1942 या चित्रपटातून केला आहे। गीत, संगीत, लेखन, दिग्दर्शन या धुरा सांभाळताना बरंच दडपण होतं, कारण क्रांतिसिंह नाना पाटील यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर या चित्रपटातून दाखवायचा होता, पण संपूर्ण टीमच्या मदतीने ते सहज शक्य झालं। क्रांतीच्या इतिहासाला सिनेमॅटिक रूप देत हा चित्रपट बनवला आहे। चित्रपटाचा टीझर आता प्रदर्शित झाला असून ट्रेलरवरून आणखी गुपितं उलगडतील आणि उत्सुकता नक्कीच वाढेल। महाराष्ट्राच्या मातीत पेटलेल्या स्वातंत्र्याच्या लढ्याची आणि क्रांतिकारकांच्या शौर्याची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने पत्री सरकार 1942 या चित्रपटाकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।